नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत वसई तालुक्यामधलं हे 7वं समाधान शिबिर आहे आणि 2 शिबिर राहिलेली आहेत. आपल्या तालुक्यामध्ये एकूण 9 शिबिर आपण आयोजित केलेली आहेत. आतापर्यंत एकूण प्रतिसाद चांगला आहे. पावसाळ्यामध्ये तुम्हाला सांगितलं की सकाळपासून जवळपास जास्त 2-2.5 वाजले तर एवढ्या कालावधीमध्ये नाही म्हटलं तरी 300 ते 350 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि आपल्या मार्फत ज्या विविध सेवा सामान्य नागरिकांना आपण पुरवतोय त्याच्या आपण स्टॉल लावलेले आहे आणि ते आपण सेवा त्यांना पुरवतोय. अजून 2 कॅम्प आपले शिल्लक आहेत. हा 6वा कॅम्प आहे. 7वा कॅम्प आहे. अजून 2 कॅम्प आपले शिल्लक आहेत. तर स्टॉल जे आहेत ते आपले बऱ्यापैकी आपल्याच लोकांच्या आहेत. म्हणजे समुदायापासून आता सर्विस असेल किंवा बाकीचे जे विभागाला म्हणतात आपण सेवा पुरवतोय तर त्यांचे स्टॉल लावतोय. मला सांगणं एवढंच आहे की परवा दिवशी मंत्री महोदयांनी एका ठिकाणी या समाधान शिबिराला भेट दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष स्टॉलवरती जे लोक आहेत ती माहिती देतात त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला होता. तर आपली जे लोक स्टॉलवरती आहेत त्यांच्याकडून जी सेवा दिली जाते प्रत्येक पर्टिक्युलर स्टेजचं त्यांना तिथं सांगता आलं पाहिजे. म्हणजे मंत्री महोदय कदाचित असं उद्या जे 2 कॅम्प राहिले तिथं आपल्याला जर भेट दिली आणि ती स्टॉलवर विचारपूस केली तर आपल्याला त्या म्हणजे आपल्या विभागामध्ये स्टॉलवरती उभा असणार आहे तर त्या प्रत्येक गोष्टीची अगदी बारकावे ते विचारतात आणि मंत्री महोदयच नाही तर वरिष्ठ कोणी अधिकारी जर आले तर त्यांची तुम्हाला माहिती देता आली पाहिजे. सामान्य लोक येतात तुमच्याकडे त्यांना तुम्ही स्टॉलवरती माहिती देता आली पाहिजे तुम्हाला आणि आपल्याकडून नाराज होऊन जाता का म्हणजे जर डॉक्युमेंटेशन साठी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या गोष्टींसाठी आवश्यक आहे तर त्यांना तुम्ही ते योग्य पद्धतीनं ते कागदपत्र मोबाईल प्राप्त करून घेता येईल. त्याला किती वेळ लागणार आहे आणि ते कागदपत्र प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला ती सेवा परिपूर्ण अशी देता येणार नाही ते त्यांना तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. आणि ज्याची कागदपत्र एखाद्या सेवेसाठी परिपूर्ण आहे तर त्याला आपल्याला ते इतर शिबिरामध्ये त्याचा लाभ द्यायचा आहे. तर या गोष्टी सगळ्यांनी तुम्ही लक्षात ठेवा. आतापर्यंतचे जे कॅम्प आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आपण राबवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. या गोष्टीची प्रचार परिस्थिती पण चांगली झालेली आहे. आता जो आता कॅम्प आहे त्याच्यासाठी वसई मंडळ अधिकारी भाऊसाहेब खूप चांगलं आणि त्याच्या टीमनं चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. असाच प्रतिसाद पुढच्या कॅम्पला मिळत राहावं आणि आता पण चांगली काम केलं त्यावं हीच माझी एक सगळ्यात मोठी भावना आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. मला माझ्या काही मीटिंग होत्या त्याच्यामुळे सकाळी उपस्थित राहता आलं नाही परंतु एकंदरीत मी सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून होतो. चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. भाऊसाहेबांच्या संपूर्ण टीमचे पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद. धन्यवाद सर.